नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजपासून 21 दिवसांवरती स्वामी प्रकट दिन आलेला आहे. तर आजपासून 21 दिवसात स्वामींच्या कोणत्या सेवा केल्याने स्वामींचा आपल्याला संपूर्ण आशीर्वाद मिळेल, किंवा काही लोक वर्किंग असतात, ज्यांना वेळ नसतो, नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा इतरही काही अडचणी असतील की त्यामुळे त्यांना वेळ नाही आहे, तर स्वामींच्या कोणत्या सेवा कराव्या म्हणजे स्वामी त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतील आणि स्वामींचा आशीर्वाद नेहमी सोबत राहील, यासाठीच आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या व्हिडिओच्या निमित्ताने जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. यावर्षी 2026मध्ये स्वामी प्रकट दिन हा 20 मार्च 2026 रोजी आलेला आहे. फेब्रुवारी हा महिना 28 दिवसांचा असल्यामुळे 28 तारखेपासून म्हणजेच आजपासूनच आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांच्या काही सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या? तर मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये गुरुचरित्राची 3 पारायणं 21 दिवसात कशी करायची याबद्दल मी माहिती सांगितली होती. पण गुरुचरित्र करायला भरपूर असा वेळ लागतो, त्याच्या नियमही खूप आहेत आणि त्या गोष्टी करायला जर तुम्ही रिकामा वेळ असेल तुमच्याकडे जास्त तरच तुम्ही करू शकता. पण ज्यांना वेळ नाही आहे, जे वर्किंग आहेत किंवा घरात एकत्र कुटुंब असेल, घरात खूप लोक असतील, तर भरपूर प्रॉब्लेम असतात की त्यानिमित्तानं ती एवढी मोठी सेवा नाही करू शकत. तर फक्त 10 मिनिटांच्या मी 2-3 तुम्हाला सेवा सांगणार आहे. याच्यापैकी एखादी तरी तुम्ही सेवा या 21 दिवसापर्यंत नक्की करा. तर या सेवेचे महत्त्वाचे नियम हे फक्त 3च आहेत की 21 दिवस आपल्याला परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मांसाहार करायचा नाही आहे. गुरुचरित्राचं पारायण करताना घरातील सर्वांनी मांसाहार हे पाळावा लागतो. पण या जर सेवा तुम्ही करणार असाल तर जी व्यक्ती या सेवा करणार आहेत तर फक्त त्या व्यक्तीने 21 दिवस मांसाहार पाळला तरीही चालू शकतं. 21 दिवसात कसल्याही प्रकारचं नॉनव्हेज खायचं नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट परान्न घ्यायचं नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की या सेवा करताना आधीमध्ये खंड नाही पडून द्यायचा. तर या गोष्टी पाळून अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही स्वामींची प्रकट दिनानिमित्त सेवा करू शकता. तुमच्या आयुष्यात कितीही कठीण अडथळे असू द्यात, कितीही अडचणी असू द्यात, तुम्हाला नोकरीमध्ये यश येत नाही आहे किंवा घरामध्ये खूप सारी भांडणं आहेत, नवरा ऐकत नाही आहे किंवा एखादी बायकोच ऐकत नाही आहे, मुलं बाळं ऐकत नाही आहेत किंवा खूप कष्ट करूनही यश येत नाही आहे, अशा वेळेला तुम्ही ही सेवा करू शकता. तर त्याच्यातली पहिली आणि महत्त्वाची सेवा ती म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. ही सेवा तुम्ही दररोज केल्यामुळंही तुमच्या आयुष्यातली सगळी कष्ट दूर होतात, सगळी दुःख दूर होतात. घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे दररोज 11 वेळा तुम्ही म्हणायचं आहे. घोर कष्टोद्धरण स्तोत्र एकदा म्हणायला 2 ते 3 मिनिट जातात. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीला म्हणत असाल, म्हणजे पहिलीच वेळ असेल जर तुम्हाला ही म्हणायची, तर तुम्हाला 15 मिनटं लागू शकतात. पण एक 2-3 दिवस झाल्यानंतर फक्त 10 मिनिटातही तुम्ही घोर कष्टोद्धरण स्तोत्राचं पठण करू शकता. याचे शब्द सुरुवातीला थोडेसे अवघड वाटतात, पण तुम्ही यूट्यूबवरती जर 1-2 दिवस लावून दिलं आणि त्याच्यासोबत पठण केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला खूप सोपं पडणार आहे. जर तुम्हाला घोर कष्टोद्धरण स्तोत्र माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून दिलं तरीही चालू शकतं. आपल्या आयुष्यातील कष्ट हरण करण्याचं काम हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र करत असतं. तर दत्तगुरूंच्या या सेवेमुळेही तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी दूर होतात. ज्यांना वेळ नाही आहे तर त्यांनी 10 मिनिटाची ही सेवा अवश्य करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या स्वामींचा तारक मंत्र. तारक मंत्र कोणाला माहिती नाही आहे असं असूच शकत नाही. तारक मंत्र ही दररोज तुम्ही 11 वेळेला म्हणू शकता. संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे, दिवाबत्ती करून घ्यायची आणि त्याच्यानंतर एक ग्लासभर पाणी घ्यायचं, त्याच्यावरती हात ठेवून 11 वेळेला तारक मंत्रही तुम्ही म्हणू शकता. तारक मंत्राची ही सेवा तुम्ही 21 दिवस केली तरीही तुम्हाला संपूर्ण सेवेचं फळ हे मिळत असतं. तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि ती खूप हट्टीपणा करत असतील, दमवत असतील, त्रास देत असतील, तर तुम्ही त्यांच्याकडूनही ही सेवा अवश्य करून घेऊ शकता. जर त्यांना हे म्हणता येत नसेल, बोलता येत नसेल, तर तुम्ही मोबाईलला लावून देऊन जरी त्यांनी एका ग्लासमध्ये पाण्यावरती हात ठेवून ही सेवा केली आणि त्याचं पाणी हे त्यांना तुम्ही 21 दिवस प्यायला दिलं तरीही त्यांच्यामध्ये खूप सारा बदल तुम्हाला बघायला मिळेल. या सेवेलाही जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट लागू शकतात. या दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही करू शकता.
किंवा सगळ्यात महत्त्वाची आणि प्रभावी सेवा ती म्हणजे 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करणे. आपण म्हणत असतो की नामस्मरणात खूप ताकद आहे. जप, नामस्मरण, तप या गोष्टींना विशेष महत्त्व असतं. आणि आता होळी येते, चंद्रग्रहण येते, तर त्याच्या अगोदरचा काळ हा अतिशय वाईट आहे किंवा खराब आहे आणि ही गोष्ट खरी आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही जर 21 दिवस दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप केला तर तुमच्या आयुष्यातली बऱ्याचशा अडचणी दूर होतात. तुम्हाला नोकरीविषयक प्रॉब्लेम असतील, तुम्हाला विवाहाच्या अडचणी असतील किंवा मुलांच्या शैक्षणिक काही अडचणी असतील किंवा घरातील वादविवाद, भांडणतंटा बऱ्याचशा गोष्टी असतात. जिथं संसार आहे तिथं ह्या गोष्टी होतच राहतात. तर अशा साध्या साध्या कारणांसाठी तुम्ही स्वामींच्या या सेवा अवश्य करा. पण 21 दिवसात तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आणि नॉनव्हेज वर्ज्य करायचं आणि इतर वेळेत तुम्ही ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा दिवसभरात कधीही 12 ते 12:30 हे टायमिंग सोडून दिवसभरात कधीही वेळ मिळेल तेव्हा एकतर जपमाळ करू शकता किंवा तारक मंत्र म्हणू शकता किंवा घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणू शकता. या तिन्हीपैकी कोणतीही सेवा तुम्ही एक जरी केली तरीही चालू शकेल. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर या सगळ्या सेवा करा. स्वामी आपले गुरु आहेत आणि या दिवसात स्वामींची जेवढी सेवा आपण करतो तेवढा आपला सेवेचा बॅलन्स साठलेला असतो की वर्षभर तुम्हाला कितीही कोणीही वाईट नजरेनं बघू द्यात, कितीही वाईट गोष्टी तुमच्या बाबतीत करू द्यात, त्याचा तुम्हाला काहीही इफेक्ट होत नाही. याचं कारण हेच असतं की तुम्ही केलेली स्वामीसेवा. ही स्वामीसेवेचं फळ हे तुम्हाला वर्षभर पुरत असतं. त्यामुळं आत्ताच हे दिवस आहेत, एवढी सेवा करून घ्या, एवढी सेवा करून घ्या की हा बॅलन्स तुमच्याकडे साठला गेला पाहिजे आणि तुमचा कुठल्याही आयुष्यातील अडचणी असतील, कुठलेही प्रॉब्लेम असतील त्याच्यातून तुम्हाला मार्ग हा मिळाला गेला पाहिजे. आणि जिथं आपले गुरु आपल्यासोबत असतात तिथं कुठलीही गोष्ट अडत नाही. मी याच्या अगोदरच्याही एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की बऱ्याच जणांना वाटतं की स्वामींच्या सेवेचा अनुभव येत नाही. तर तसं नाही आहे. जे आपलं प्रारब्ध आहे ते आपल्याला भोगावंच लागतं. फरक फक्त एवढाच आहे की ते सगळं सहन करण्याची ताकद, बळ ही या सेवेमुळे येत असतं. तुम्ही या सेवा करून बघा. हळूहळू का होईना तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील. बऱ्याचशा ताई, दादा असे आहेत की त्यांना दररोजची नित्यसेवाही करायला जमत नाही. तर त्यांनी स्वामी प्रकट दिन असेल किंवा दत्त जयंती असेल, स्वामी पुण्यतिथी असेल, अशा ठराविक ज्या गोष्टी आहेत तर अशा वेळेला तुम्ही एवढ्या सेवा करून घ्यायच्या की त्याचं फळ हे तुम्हाला वर्षभर पुरेल. मी सांगितलेली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी PK क्रिएशन अँड व्लॉग्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक हाईप करायलाही अजिबात विसरू नका. धन्यवाद.